काय झालं अलीकडच्या कालावधीमध्ये? आपली आमदारकी टिकावी, आपली खासदारकी टिकावी, आपल्या पक्षाचं धोरण टिकावं म्हणून शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू राजा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, नरवीर राजा उमाजी नाईक, अण्णाभाऊ साठे, संत गाडगे बाबा, जेवढे जेवढे म्हणून महामानव आहेत, या महामानवांनी अखिल मानव जातीसाठी कार्य केलं. पण आजकालचे पुढारी संविधानाचं तत्व काय आहे की ज्या लोकांना शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये प्रतिनिधित्व करता आलं नाही त्या लोकांसाठी आरक्षण पॉलिसी आहे. पण अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातला भाईचारा, समाजमन, जे काही संविधान विरोधी घटना घडल्या त्याची आम्ही वैचारिक भूमिका महाराष्ट्रात मांडतोय. आम्ही कधीही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. पण सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांचं, बलुत्याचं, आलुत्याचं, गावगाड्यातल्या भटक्या विमुक्ताचं, मग त्यामध्ये बेडर रामोशी अप्रवर्गातला, ब प्रवर्गातला सर्व जोशी समाज, क प्रवर्गातला मेंढपाळ बांधव, धनगर बांधव, ड प्रवर्गातला वंजारी बांधव, मग बलुत्या आलुत्यामधली गावगाड्यातली माणसं, यांना सुद्धा या लोकशाहीमध्ये मानाचं, सन्मानाचं वागणूक मिळावी म्हणून संविधानामध्ये आरक्षण पॉलिसी आणली. पण अलीकडच्या कालावधीमध्ये इथले आमदार, इथले खासदार, इथले पक्षाचे प्रमुख या शब्दावर बोलायला तयार नाहीत.